आपल्या सेवेसाठी प्रसिद्ध नसणाऱ्या कोकण रेल्वेने आता मात्र प्रवाशांना धमकीवाजा विनंती पत्रक लिहिले आहे। एसी स्पेशल गाड्यांचा लाभ घ्या, अन्यथा या गाड्या बंद करण्यात येतील असा नवा पवित्रा कोकण रेल्वेने घेतलाय। या गाड्यांना प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याने कोकण रेल्वेने असा पवित्रा घेतलाय। कमी प्रतिसाद मिळत असलेल्या गाड्या चालवण्याचं कोकण रेल्वेला आता ओझं झालंय। आधीच नेहमीच्या गाड्यांसोबत गणपती स्पेशल गाड्या चालवण्याची कसरत कोकण रेल्वेला करावी लागते आहे। अशात आता अल्प प्रतिसाद मिळत असेल तर या गाड्या बंद करण्यात येतील अशी धमकी कोकण रेल्वेने प्रवाशांना दिली आहे। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्या सोबत आहेत। अमित, आपण पाहतोय कोकण रेल्वेने आता धमकीवाजा पत्र लिहिलं आहे। मुळातच या एसी ट्रेन बाबत प्रवाशांना कुठलीही माहिती जास्तीत जास्त पसरायला पाहिजे होती, ती कोकण रेल्वेकडनं पसरली नाही। आता मात्र खापर हे जास्तीत जास्त करून प्रवाशांच्या माथी मारलं जात आहे। कारण अमित, जेवढा या एसी ट्रेनचा रेट आहे तेवढ्याच रेटमध्ये प्रवासी हा उभा राहून ट्रॅव्हल्सनेही जातोय। असं असताना हे अपयश कोकण रेल्वेचं आहे, ते झाकण्यासाठी कोकण रेल्वे आता धमकी देते, काय सांगाल? ऋषी, यामध्ये 2-3 गोष्टी आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या एसी स्पेशल गाड्यात, मग ती शताब्दी असून दे, डबल डेकर एसी असून दे, किंवा दुसरी वीकली किंवा आठवड्यातून 1-2दा चालवणारी एसी गाडी असून दे, वातानुकूलित गाडी असून दे, या तिन्ही गाड्या मध्य रेल्वे चालवते। मध्य रेल्वे या गाड्यांची निगा राखते, मध्य रेल्वे या गाड्या ऑपरेट करते। त्याच्यामुळे कोकण रेल्वे मध्य रेल्वेच्या गाड्या कसा काय आक्षेप घेऊ शकतो, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे। त्याच्यामुळे या पुढच्या काळात कोकण रेल्वे विरुद्ध मध्य रेल्वे असा वाद उभा राहतोय की काय, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते। दुसरी गोष्ट, डबल डेकर एसी गाडी जेव्हा दुसऱ्यांदा धावली होती तेव्हा आपण बातमी सुद्धा दाखवली होती की प्रवासी क्षमता 750 असताना ही गाडी 20% सुद्धा भरत नाही। त्याच्यामुळे या गाडी संदर्भात काय नक्की धोरण मध्य रेल्वे असून किंवा कोकण रेल्वे अवलंबलंय असा प्रश्न उपस्थित होता। कारण या तिन्ही गाड्या या प्रीमियम गाड्या आहेत, म्हणजे जशी सीटची संख्या कमी होत जाते तशी तिकिटाचा दर वाढत जातो। म्हणजे 1165 रुपये हा डबल डेकर एसी गाडीचा रेट असताना तो जसं जसं सीट कमी होत जातात तो 4,500 रुपयाच्या घरात पोहोचतो। या 4,500 रुपयामध्ये खरं तर एखादा कोकणात जाणारा, गणपतीसाठी जाणारा माणूस गणेशोत्सव साजरा करून परत मुंबईत येईल। त्याच्यामुळे ह्या महागड्या गाड्या प्रवाशांना परवडत नाहीत आणि म्हणूनच प्रवाशांनी पाठ फिरवली आहे आणि ज्यादा गाड्या चालवताना कोकण रेल्वेची कसरत होते आणि म्हणूनच कोकण रेल्वेनं असा नवा पवित्रा घेतलाय की काय अशी म्हणण्यासारखी परिस्थिती आहे। म्हणूनच हे प्रसिद्धी पत्रक कोकण रेल्वेने काढलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच या सगळ्याबाबत कोकण रेल्वेनं आणि मध्य रेल्वेनं स्वतः अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे। कारण 120 रुपयात जाणारा चाकरमानी आहे आणि 1200 रुपयातही घरी जाणारा चाकरमानी आहे। प्रश्न आपण कुठे चुकतोय याची आहे। धन्यवाद अमित या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।